तो ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे ना, जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत, कधीतरी वाचले पाहिजेत. तेव्हा तुमच्या रूममध्ये भगवान बाबांचं पुस्तक मी वाचलंय, म्हणजे मी वाचण्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करीतच नाही कोणाशी. तर एक विषय मला वाचायला मिळाला, वाचावी ज्ञानेश्वरी. एक वाक्य बोलू, इतकं गोड वाक्य माझ्या गुरुजींच्या मुखातून मी ऐकलंय. मिळालेल्या मनुष्य देहाची सार्थकता करायची असेल ना दादांनो, एक करा, या उघड्या डोळ्याने एकदा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचा आणि या उघड्या डोळ्याने एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्या. तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद या दोन गोष्टीमध्ये आहे. म्हणून जीवन जगत असताना कधीतरी आम्ही त्या मार्गानं गेलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना, मांडत असताना संतांचा आदर्श घेतला पाहिजे. आताचा तरुण युवक नको त्या गुंडाचा, नको त्या हिरोचा आदर्श घ्यायला लागलाय. देवा, परिस्थिती सध्या बिकट आहे बरं का देवा. नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घ्यायला लागलाय. मी एक बोलतोय गड्या, नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेऊन आयुष्याची माती करण्यापेक्षा संत विचाराची माती तुमच्या कपाळाला लावलीत ना, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं कशा करता मला मांडायचंय, फक्त एकच मुद्दा चाललाय, आपली संत भेट. मला वाटतं एवढंच सांगून मी कीर्तन सोडणार आहे आज. हे सगळे मुद्दे मांडताना संतांची भेट अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आदर्श घेत असताना याचा त्याचा घेऊ नका, संतांचाच घ्या. मला वाटतं मला चांगलं कीर्तनकार व्हायचं असेल तर माझ्या समोर आदर्श सद्गुरू जोग महाराज शिक्षक संस्थेतील जे सगळे शिक्षक वर्ग आहेत का त्यांचा असला पाहिजे. माझ्या समोर आदर्श श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, श्री गुरु छोटे कदम माऊली, श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर, डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचा आदर्श पाहिजे. यांना जर गोड गाणारं व्हायचं आहे तर मला वाटतं त्यांच्या समोर सुद्धा आदर्श चांगल्यांचाच असला पाहिजे. हे जे दोन गोड वाजवत आहेत मृदंग, यांच्या समोर सुद्धा चांगल्याचाच आदर्श असला पाहिजे. जर मला त्याच्यामध्ये नाव कमवायचंय तर एक बोलतोय, आदर्शाशिवाय माणूस घडतच नाही. तुम्हाला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय तर मला वाटतं कोणाचा तरी आदर्श घेतला पाहिजे. आदर्शाशिवाय जीवन नाही महाराज. आदर्श का संतांचा घ्यायचा आहे त्याच्या मागचं कारण सांगतो. परिस्थिती प्रतिकूल असली तरी संयमानं जगतात आणि परिस्थिती अनुकूल असली तरी संयमानं जगतात. या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता आमच्या जीवनामध्ये थोडंसं सुख आलं की आम्ही लगेच कडचनला बोलायचंच विसरतो महाराज, बोलायचंच विसरतो. जी हरी सुद्धा घालत नाही, रामकृष्ण हरी तर लांबची गोष्ट, बोलत सुद्धा नाहीत. का मला हे मुद्दे मांडायचे आहेत त्याचं कारण आहे, आदर्श चुकीचा आहे. म्हणून जीवन जगत असताना ज्ञानेश्वरी गाथा यांचा आदर्श घ्या. मनू भाकर नावाची एक मुलगी आहे, आता कांस्य पदक मिळवलं ना तिने. मी मुंबईमध्ये कीर्तन करतोय, थोडंसं येस नो काहीतरी बोला. 2 पदकं मिळवली देवा. तिला विचारलं, ही 2 पदकं तू जी मिळवलीस याच्या मागचं कारण काय. तिने छातीला हात लावून सांगितलं, मी फक्त गीतेचा आदर्श घेतला, त्याचा तो परिणाम आहे. म्हणजे मला मुद्दा का मांडायचा आहे, या सगळ्या गोष्टी मांडत असताना आमचे ग्रंथ, आमचे संत आणि आमचा वारकरी पंथ हा श्रेष्ठ आहे. म्हणून मी सांगत असतो, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे आहेत संत, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे आहेत ग्रंथ, माझ्या वारकरी संप्रदायासारखा आहे पंथ. म्हणूनच आज महाराष्ट्र आहे शांत. याची कधीतरी दखल घेतली पाहिजे. एक तर ते असं आहे, मला निवेदन करायची लय आवड आहे. योगेश बाबाला माहिती आहे, आदिनाथ बुवांच्या कार्यक्रमामध्ये सुट्टीच देत नाही मी टाळ्या घेण्याच्या बाबतीत. मला गाण्याचा अंक कमी आहे बरं का. म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो, मला गाणं येत नाही जास्त. मग हे माझं कीर्तन आता गणेश बाबा ऐकतात, हे फक्त व्याख्यानावर आहे आणि चिंतनावर आहे. हे सगळं मांडत असताना आता तुम्ही टाळ्यांचा प्रतिसाद एवढा जोरात देताय की आता मलाही नवीन नवीन सुचायला लागलंय. हे सगळं मी वेळ घेणार नाही, फक्त मला बारीक बारीक मुद्दे मांडायचे आहेत की संतांचा आदर्श का घ्यायचा आहे. संत आम्हाला बोलायला शिकवतात म्हणून संतांचा आदर्श घ्यायचा आहे. संत आम्हाला चालायला शिकवतात म्हणून संतांचा आदर्श घ्यायचा आहे. संत आम्हाला समाजामध्ये कसं जगायचं आहे हे वागणं शिकवतात. अर्भकाची साठी पंथी धरिले हाती पाठी, हे सगळं मांडत असताना म्हणून एक करा गड्या, संतांच्या बरोबर राहा, संतांच्या संगतीत जीवन जगा. या व्यासपीठावरून सांगतो, तुम्ही सुद्धा छातीला हात लावून सांगता धन्य काळ संत भेटी. सगळे मुद्दे मांडताना महाराज काळ चिंतनात गेला पाहिजे, संतांचा आदर्श घेतला पाहिजे. बरोबर आहे,
ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला जीवन जगवायला शिकवते, बोलायला शिकवते. ज्याला शेती करता येत नाही त्याला सुद्धा शेती कशी करावी ही ज्ञानेश्वरी सांगते. आता याच्यापेक्षा खाली येऊन काय बोलायची गरज आहे. हे सगळे विषय मांडत असताना जो मला मुद्दा मांडायचा आहे तो बारीक आहे का. चिंतनानं देव भेटतो ही गोष्ट खरी आहे, संत भेटतात ही गोष्ट खरी आहे, पण चिंतन व्हावं याच्याकरता संतांची भेट महत्वाची. बैसता संतांची संगती, गळू आले कमळापती. हे अशी माणसं असली की आम्हालाही बरं वाटतंय. आणि अशी माणसं खरंच पुढे पाहिजेत, म्हणजे आईच्या आणि बापाच्या कविता बंद होतील. नाही तो सध्या आता काय बोलायचंच नाही महाराज, परिस्थिती गंभीर आहे. अनायसे पुढचं वर्षी 24वे आहे, त्याच्यानंतर सुवर्ण आपलं रौप्य महोत्सव म्हटल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी होतात. आणि सगळं मांडत असताना सांगत असताना महाराजांनी प्रमाण फार गोड दिलं की संतांची भेट, संतांचा संग अत्यंत महत्वाचा आहे. संत आम्हाला बोलायला शिकवतात. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात बुही सुद्धा माणसाची उचलली नाही पाहिजे याची दक्षता घ्या. म्हणजे बोललं कसं पाहिजे. मला वाटतं बहिणीबरोबर बोलायचं असेल तर प्रेमानं बोललं पाहिजे. भावाशी बोलायचं असेल तर आपुलकीनं बोललं पाहिजे. वडिलांशी बोलायचं असेल तर मान झुकवून बोललं पाहिजे. आईशी बोलायचं असेल तर मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. जगाशी बोलायचं असेल तर गोड बोललं पाहिजे. गुरुशी बोलायचं असेल तर नम्रतेने बोललं पाहिजे. आणि देवाशी बोलायचं असेल तर हात जोडून बोललं पाहिजे. का मला मांडायचं हे बोलणं शिकवता तो. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चला मला विषय लांबवायचा नाही, फक्त मुद्दे बारीक ऐका गड्या. चिंतन केलं पाहिजे. का हो महाराज चिंतनानं काय होतंय. चिंतनानं काळ धन्यतेला जातोय. बर का बरं तुमचं आमचा काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर चिंतन केलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो. परमार्थाशिवाय चिंतन घडत नाही. आणि बोलू प्रापंचिक जीवनात कितीही वस्तू मिळाल्या तरी इच्छा वाढल्याशिवाय राहत नाही. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली इच्छा वाढते, आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली इच्छा थांबते. मला वाटतं प्रापंचिक जीवनात किती वस्तू मिळाल्या तरी इच्छा वाढते. एक मनुष्य डोंगर खाण्याकरता गेला देवा, आणि डोंगर खरता खरता त्याला सोन्याचा पुतळा सापडला. गणेश महाराज तो पुतळा घेऊन घरी आला. आता इकडे मुंबईमध्ये नाही पण पुण्यामध्ये सोन्याला लय किंमत आहे. गोल्ड मॅन. नादच नाही करायचा महाराज. किती सोनं त्या लोकांच्या अंगावर काय बोलायचं नाही. त्याला सोन्याचा पुतळा सापडला, पण ते घरी आलं डोक्याला हात लावून बसलं. गावामध्ये चर्चा झाली, अरे याला सोन्याचा पुतळा सापडलाय तरी हे दुःखी आहे. त्याला भेटण्याकरता गेले लोक. का रे दादा. अरे सोनं म्हणजे 1 ग्रॅम आणि जेवायला आराम, तुला अख्खा पुतळा मिळालाय तरी तू दुःखी आहे. मग त्या माणसानं काय केलं, त्या पुतळ्याजवळ नेलं. पुतळ्याच्या खाली असणारं ते थोडेसे पुसलं, आणि पुसल्यानंतर म्हटले वाचा काय. काय नाही, त्या पुतळ्यावर असं लिहिलं होतं हा सोन्याचा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे. लोक म्हटले झालं काय. तो म्हटला याच्या आधीचे 9 कुठे गेले. म्हणजे याचा अर्थ मला बारीक ऐकायचा, बारीक मुद्दा मांडायचा आहे. सोन्याचा पुतळा मिळालाय पण इच्छा बोला ना वाढली. म्हणजे पुतळा मिळाल्याच्या नंतर इच्छा काय झाली, वाढली. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली इच्छा वाढते. परमार्थिक जीवनात त्याच्या उलट आहे. वस्तू मिळाली की इच्छा थांबते. उदाहरण फार गोड सुरदासजी महाराजांचे बरं का देवा. सुरदासजी महाराजांना देव प्रसन्न झाले. सुरदासजी काहीतरी मागा. देवा नको, तुझं नाम माझ्या कंठामध्ये, याच्यापेक्षा मला वेगळं काहीच नको. हो सुरदासजी, अहो लोक मेले साधना करून, तपस्या करून, त्यांच्या ध्यानाला मी नाही. आणि मी तुम्हाला काय म्हणतोय काहीतरी मागा, तुम्ही म्हणताय नको. खरंच देवा नको. एक सांगू का, देवाचं नाम जर तुमच्या कंठामध्ये असेल ना तर या जगामध्ये तुमच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांचं चातुर्मासामध्ये ऐकलेलं प्रवचन. ते म्हणतात महाराज चांगला बोलतोय, प्रवचनही करतोय, चांगला मृदंग वाजवतोय, समाजाला भुलवण्याची ताकद महाराजामध्ये चांगलीच आहे. पण त्या महाराजाच्या कंठामध्ये नाम नसेल ना तर त्याच्या विद्वत्तेला किंमत शून्य आहे. याला उदाहरण देताना त्या गुरुजींनी असं दिलं होतं, एखादी सौभाग्यवती स्त्री आहे, तिच्या गळ्यामध्ये अन्य अलंकार आहेत पण मंगळसूत्र नाही.
मला वाटतं अन्य अलंकार जर असतील आणि एक मंगळसूत्र जर नसेल तर तिच्या गळ्याला शोभा आहे का? नाही महाराज. एक मुद्दा मांडायचा आहे मला. बाकीचे अलंकार आहेत पण एक मंगळसूत्र नसेल तर बाकीच्या दागिन्यांना किंमत नाही. तसं महाराज म्हणतात तो प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, गायन करतोय, मृदंग वाजवतोय, श्रोता चांगला आहे, पण त्याच्या कंठामध्ये जर राम आणि कृष्णाचं चिंतन नसेल ना तर त्याचं जीवन सुद्धा व्यर्थ आहे. भक्ती विना झाला जाणी पैसा, भक्ती विना झाला जाणी पैसा, भक्ती विना झाला जाणी पैसा, भक्ती विना झाला जाणी देवी शृंगार पैला, भक्ती विना झाला जाणी पैसा, भक्ती विना झाला जाणी पैसा, शृंगार पैला, भक्ती विना झाला जाणी पैसा, भक्ती विना झाला जाणी भक्ती नसेल तर जीवन शून्य आहे. समर्पक प्रमाण दिलं. रांडवीने जेवी शृंगार पै केलं. समर्पक प्रमाण. हे गाणारे वगैरे असे असले की मग मजा येते कीर्तनाला. याला अनुसरून एक प्रमाण आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे, रामकृष्ण म्हणी नाही ज्याचे, नामचिंतन माझ्या कंठामध्ये. ऐकते ना माझं कीर्तन? सूरदास महाराजांना विचारलंय देवाने मागा काहीतरी. सूरदास महाराज म्हटले नाही, तुझं गोड भजन माझ्या कंठामध्ये, मला काय पाहिजे बाकी काही नको. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हरी हरी हरी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. महाराज हे भजन म्हणत असताना आम्ही ज्यावेळेस वृंदावनला होतो ना त्यावेळेस ही मजा होती भजनाची. आपली भेट झाली होती मला वाटतं. का मला मुद्दा मांडायचा आहे? कंठामध्ये नामचिंतन. हो पण मागा, मी देण्याकरता समर्थ आहे. आणि ऐका, देव म्हटले सूरदास महाराज काहीच मागू नका पण तुम्हाला डोळे नाही. मी ही सृष्टी तयार कशी केली एकदा उघड्या डोळ्याने तरी बघा, डोळे तरी घ्या. आणि मग महाराज देवानं डोळे दिले. दिल्याबरोबर सूरदास महाराजांनी पहिलं देवालाच निहाळून पाहिलं. अनेकदा का देवाला निहाळून पाहिल्याबरोबर सूरदास महाराजांचं पहिलं वाक्य, हे देवा मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. देव म्हटला पहिलं म्हणत होतो माग माग माग, त्यावेळेस नाही सुचलं, आता दिसायला लागल्याबरोबर मागायला लागला. का माणसांचं बी असंच आहे बरं का. जोपर्यंत अंदाज येत नाही तोपर्यंत मागत नाहीत. माझं बोलणं कळायलंय. आणि एकदा का अंदाज आला की मग मागितल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस म्हणून होतो माग 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 त्यावेळेस मागितलं नाही, आता मागतोय. काय मागायचंय? सूरदास महाराजांनी जे मागितलं ना देवा ते ऐकण्यासारखं आहे. देवा काय एक मागायचंय? काय मागायचंय? काय नाही, तू दिलेले डोळे आता पुन्हा घालवून टाक. का? सूरदास महाराजांचं वाक्य असे, देवा तुझ्यासारखा सुंदर देव पाहिलाय, आता जगात दुसरं पाहण्याची इच्छा नाही देवा. याचा अर्थ काय? मला मुद्दा फक्त एकच मांडायचा आहे देवा. मग अशी सोन्याचा पुतळा मिळाला, इच्छा वाढली, आणि तर देव मिळाला, इच्छा थांबली. म्हणून जीवन जगत असताना तुमचं आमच्या अंतःकरणातली इच्छा थांबावी असं वाटत असेल, चिंता थांबावी असं वाटत असेल, ओ महाराज काय केलं तुम्ही? महाराज म्हणतात मी पांडुरंगाचं चिंतन केलं, संतांची भेट झाली आणि त्याचा परिणाम अभंगाचा
मागचे टाळ्या वाजवा ना मोकळे म्हणे. तुम्ही मागं कुठे बघताय? इतकं गोड गायले त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. हे आम्ही दररोज एक जण येणार आहे, कीर्तन करून जाणार आहे. पण प्रत्येक कीर्तनाला वाट लावायचं काम यांचे महाराज. म्हणजे तुम्ही घेतलाच अर्थ वेगळा. लय हुशार आहेत बरं का. त्याचा अर्थ फार गोड. कीर्तनामध्ये गाणारे वाजवणारे त्या तयारीचे असले की कीर्तनाला रंग देवता येते, मजा येते. आज गणेश महाराज माझी इच्छा होईना की थांबावं म्हणून. चलू द्या. हा तेवढं महत्वाचं आहे. हे सगळं सांगत असताना मांडत असताना धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तू. महाराज सांगतात आमचा काळ धन्यतेला गेला संतांच्या भेटीमुळं. एक 2-3 मुद्दे आहेत. संतांची भेट का करायची त्याच्या मागचं कारण देवा. पहिला मुद्दा, भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची हे कळायचं असेल तर संत भेट महत्वाची आहे. दुसरा मुद्दा, तो देव आहे हा जीव आहे हे दोन्ही एकच आहे हे जर कळायचं असेल तर संत भेट महत्वाची आहे. आणि तिसरा मुद्दा, या मंडपात माझ्या सकट सगळे जण एक दिवस मरणार आहेत, पण संतांची भेट झाली तर आपलं मरण लांबवता येतं. याच्याकरता संत भेट महत्वाची आहे. हा संत भेट महत्वाची आहे. मी एका गावात कीर्तनात असंच म्हटलं की माझ्या सकट या मंडपातले या गावातले सगळेजणच मरणार आहेत. एक आजी मोठमोठ्यानं कोपऱ्यातून हसायला लागली. मी म्हटलं आजी का असता? ते म्हटले महाराज तुम्ही म्हटले या मंडपातले नाही या गावातले सगळे मरणार आहेत, मी या गावातली नाही म्हटले. वैस तू या गावातली नसली तरी जाणार आहेस. तिथं कोणी अमरपद घेऊन आलेलं नाही. पण मला मुद्दे जे मांडायचे आहेत, संतांची भेट का त्याच्या मागचं कारण, भक्ती सगुणाची केली तरी त्यालाच पावते, निर्गुणाची केली तरी त्यालाच पावते, म्हणून संत भेट महत्वाची.